brought to you by Silver Pumps. टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप नाम याद रखना। नमस्कार, मी अभिजित करंडे, मुंबई तकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं अधिवेशन सुरू झालेलं आहे। आपल्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार सतेज पाटील साहेब आहेत। पाटील साहेब, आपलं खूप खूप स्वागत आहे। एकतर या अधिवेशनामध्ये तुम्ही अनेक प्रश्न लावून धरणार आहेत, त्याच्याबद्दल चर्चा होणार आहे, पण सगळ्यात मोठी जी उत्सुकता लोकांना लागून राहिली आहे ती विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेता कोण होणार। नाही, तो शिवसेनेचा अधिकार आहे, कारण की शिवसेनेचं संख्याबळ तिथं जास्त आहे। मागच्या वेळी आमचं संख्याबळ होतं, त्यावेळी विजय वडेट्टीवार जे आमचे होते, त्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसची भूमी आहे की तो शिवसेनेनं निर्णय घ्यावा आणि आम्हाला अपेक्षा आहे की आज उद्या ते पत्र देतील आणि त्यामुळे एक मार्ग मोकळा होईल। तुमची बैठक झाली, त्या बैठकीमध्ये काही चर्चा झाली? नाही, बैठकीमध्ये जनरल चर्चा असते। शेवटी महिनाभरी अधिवेशन आहे, आमदारांची उपस्थिती असेल, इतर विषय असतील, काही आमदारांचे स्थानिक मतदारसंघातले नवीन आमदार काही आहेत, त्यांनी प्रश्न कशा पद्धतीने टाकावेत, लक्षवेधी सूचना कशा द्याव्यात, या संदर्भात एक जनरल चर्चा तिन्ही पक्षाची झाली। पण विरोधी पक्षनेता कोण व्हावं याबद्दल काही दुमत नाहीये। तो आमच्यात दुमत नाही आहे। काँग्रेस असू दे, राष्ट्रवादी दे, शिवसेना जे नाव देईल त्याला दोन्ही पक्षाचा पाठिंबा असणार। मग शिवसेनेला इकडे पाठिंबा मिळाल्यानंतर वरच्या सभागृहामध्ये जे आहे पद ते काँग्रेसनी सोडून दिलं होतं, आपल्या हातातलं पद, मग तिथं काहीतरी बदल होण्याची अपेक्षा नाही। मला वाटतं ह्या चर्चा आमच्या स्तरावर होण्यापेक्षा त्या वरिष्ठ पातळीवर होणं अभिप्रेत आहे, त्यामुळे मी त्याच्यावर बोलणं संयुक्तिक राहणार नाही। पण शक्यता अशी आहे का की बाबा जर विधानसभेमध्ये या पक्षाचं प्रतिनिधित्व आहे तर वरच्या सभागृहामध्ये का वेगळ्या पक्षाचं प्रतिनिधित्व असावं? नाही, मागच्या वेळी तशी भूमिका आम्ही घेतली होती की खाली विजय वडेट्टीवार असल्यामुळं वरती राहावं। आता शेवटी हा वरिष्ठ पातळीवरचा प्रश्न आहे की काँग्रेसचे आमचे प्रमुख नेते चयनिताला जे असतील, प्रदेशाध्यक्ष असतील, ही सगळी मंडळी चर्चा करतील आणि त्यामध्ये योग्य तो मार्ग काढतील। काँग्रेसमध्ये महाविकास आघाडी अंतर्गत ज्या पद्धतीच्या चर्चा आहेत की महाविकास आघाडीच्या बैठका होत नाहीयेत, महाविकास आघाडीमध्ये एक वाक्यता नाहीये, त्यामध्ये किती तथ्य? महायुतीतलं अलबेल जे नाही आहे ते लपवण्यासाठी आमच्याकडे बोर्ड दाखवलं जातंय। महायुतीमध्ये काय परिस्थिती चालली आपण सगळेजण पाहतोय। महाविकास आघाडी भक्कम आहे, कारण की आम्ही निवडणुकाला एकत्र सामोरं गेलेलो आहे। आम्ही अनेक उन्हाळे पावसाळे आता गेले काही 2-4 वर्षे एकत्रित, गेले 5 वर्षे एकत्रित काढलेले आहेत। सगळ्या त्रासातून सत्तेत आम्ही होतो, सत्तेतून बाहेर आलो, त्रास सहन केलेला, तेव्हा आमच्यात एक वाक्यात आहे, ठीक आहे, भेटत आम्ही नसलो तरी आता महिनाभर आमच्या भेटी या होतच राहतील। मध्ये सुद्धा अनेकदा उद्धव ठाकरे साहेबांची भेट होते, पवार साहेबांची भेट होते, वरती आदित्य ठाकरेजी आमच्या वरिष्ठ नेत्यांना भेटून आले, त्यामुळे या भेटीगाठी होत राहत आहेत। एक मुद्दा या अधिवेशनाच्या आधी गाजला होता की तुमच्या पक्षाचे म्हणजे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याबद्दल निवडणुकीच्या आधी एक निर्णय घेतला होता सुरत कोर्टानं, त्यानंतर त्यांचं सदस्यत्व खासदारकीचं तात्काळ रद्द करण्यात आलं होतं। तुमच्याच पक्षाचे नेते, वरिष्ठ नेते नागपूरचे सुनील केदार, त्यांचं सदस्यत्व रद्द केलं होतं। माणिकराव कोकाटेंना कन्व्हिक्ट करून आज जवळपास 15 दिवस उलटून गेलेले आहेत, पण त्यांच्यावर कारवाई विधिमंडळाचे अध्यक्ष घेत नाही। समान कायदा नाही आहे हे याच्यावरून सिद्ध होते। या देशामध्ये सगळ्यांना समान कायदा नाही। भाजप आणि भाजपच्या संबंधित असेल तर त्याला नियम वेगळा, हे आता साधारणपणे लोकांनाही या ठिकाणी लक्षात आलेलं आहे। परंतु आम्हाला न्यायालयावर विश्वास आहे की ते स्थगिती देणार नाहीत आणि शेवटी आज मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलंय की फायनल ऑर्डरसाठी तो निर्णय काय होतोय त्याच्यावर ते निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे। परंतु त्यांनी निर्णय घ्यायला पाहिजे होता आधी, या 10 दिवसात निर्णय घ्यायला पाहिजे होता। भलेही कोर्टानं स्थगिती दिली असती तर ते परत रिस्टोर झाले असते, परंतु कायदा समान नाही आहे हे आता महाराष्ट्रातल्या जनतेनं बघितलेलं आहे। प्रकाशदादा सोळंके, मी त्यांच्याशी मगाशी बोलत होतो, सुरेश धस तर वारंवार प्रकरण उचलून धरतात। ते म्हणतात की नैतिकता असेल तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, त्यांच्याच पक्षाचे नेते म्हणतात। काय कारण आहेत की इतक्या गंभीर प्रकरणानंतर पण एक मंत्री जे आहेत त्यांचा राजीनामा घेतला जात नाही? नाही, कुणाचा तर त्यांना पाठिंबा असेल देऊ नका म्हणून अजितदादांनी पण जाहीर केलं की मी सुद्धा दिला होता। हे ज्यावेळी अजितदादा बोलतात याचा अर्थ काय येतो की ते इनडायरेक्टली सांगतायत, आणि म्हणून कदाचित कुणाच तरी पाठिंबा असेल, पूर्वीचे काहीतरी संबंध असतील, त्याच्यामुळे कदाचित ते त्या पाठबळावरती देत नसतील। तुमचा इशारा सागरकडे आहे? नाही, आता काय कोण त्यांना, आता अजितदादा त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहेत, त्यांनी सांगून सुद्धा होत नसेल तर मग नेमकं कोण आहे माहित नाही। पण ज्या पद्धतीनं हे सगळं प्रकरण घडले महाराष्ट्रामध्ये, तुम्ही तुमच्या पक्षाचे नेते असतील, मराठवाड्यातले एकच आमदार निवडाले, पण त्यांच्या सकट सगळ्या नेत्यांनी त्याच्याबद्दल भूमिका मांडली की ज्या पद्धतीने ती हत्या झाली ती क्रूर आहे, आणि म्हणून आणि ज्यांच्या आशीर्वादानं घडली तर ते वाल्मिक कराड आता तुरुंगात आहेत आणि त्यांचा रोल पोलिसांनी आरोपपत्रात तरी स्पष्ट केलेला आहे। नाही, म्हणजे सगळं क्लिअर कट दिसते। पोलिसांनी ठरवलं तर धागेदोरे कुठं जातात,
ते काढू शकतात, काही अडचण त्यामध्ये नाही आहे. आणि मला वाटते पोलिसांनी प्रामाणिक भूमिका यामध्ये घ्यावी. विश्वासार्हता पोलिसांची आहे, सत्ता कुणाची आहे याच्यापेक्षा भविष्यकाळात विश्वासार्हता पोलिसांची टकवायचं असेल तर पोलिसांनी मला वाटते कुठल्याही दबावाला न बळी पडता जे जे संबंधित असतील त्यांच्यावर कारवाई करावी, चार्जशीटमध्ये त्यांची नावं घालावी, तशी आमची अपेक्षा. काय अजेंडा आहे महाविकास आघाडीचा? नाही, 20 दिवस आता अर्थसंकल्प आम्ही विनंती केली होती सरकारला की अर्थसंकल्प शुक्रवारी ठेवा, जेणेकरून शनिवार रविवार त्याच्यावर, नेहमी प्रथा तशीच असते, शनिवार रविवार त्याच्यावर अभ्यास करता येतो. परंतु अर्थसंकल्पमध्ये गोड बंगाल आहे हे त्यांनाही माहीत आहे, ते काही करू शकत नाहीत, म्हणून सोमवारी ठेवून लगेच चर्चा मंगळवारी चालू करायची अशा पद्धतीचे. परंतु आम्ही तयार आहोत, आम्ही शेवटी सत्तेत राहिलेलो आहोत 20 वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून. त्यामुळे आम्ही अर्थसंकल्प मांडल्यानंतर नेमकं कशा पद्धतीनं फसवणूक होते, ज्या विधानसभेच्या आधी ज्या बहिणी या महाराष्ट्रातल्या लाडक्या होत्या त्या मतदान झाल्यावर सावत्र झाल्या, लगेच ताबडतोब 40 लाख बहिणी सावत्र व्हायला लागल्यात अशी आकडेवारी पुढे येते. आणि म्हणून नेमकं हे सगळे प्रकरण आहेत, एमपीएससीची भरती असेल किंवा राज्यातली नोकर भरती असेल, पोलीस भरती असेल, शेतकऱ्यांच्या हमीभावाचा विषय प्रामुख्यानं असेल, ऊसाचं उत्पादन घटलेलं आहे या विषयात शेतकऱ्याला न्याय मिळण्याच्या दृष्टीनं काही प्रयत्न, असे अनेक विषय आहेत की जे विषय घेऊन आम्ही, महिलांचा अत्याचार आहे, अशा अनेक विषय घेऊन आम्ही पुढचे 25 दिवस सरकारला जाब विचारू. धन्यवाद सतीश पाटील साहेब, तुम्ही सविस्तर मुंबईतशी चर्चा केली त्याबद्दल. त्यामुळे विरोधी पक्षनेते पदावरती कुठलंही दुमत नाही, कुठलाही वाद नाही हे तरी स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळे या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेता राज्याला मिळतो का हे बघावं लागणार आहे. कॅमेरामन किरणसह अभिजित, मुंबईत.